नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप वेताळ. FYBA वर्गासाठी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्र विषयासाठी भारतीय राज्यघटनेचा परिचय हा पेपर अभ्यासासाठी देण्यात आला. या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 संघराज्य याविषयी मी आपणाशी संवाद साधणार आहे. मित्रांनो, संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भातील 3 महत्त्वपूर्ण लक्षणं आपण जाणून घेतली. त्यामध्ये लिखित व परिदृढ राज्यघटना असणं संघराज्याची अनिवार्यता आहे. त्याचप्रमाणे अधिकारांची विभागणी म्हणजेच केंद्र आणि घटक राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था असणे आवश्यक ठरते. भारतीय संघराज्याच्या संदर्भात आपण ही लक्षणं जाणून घेतली तर भारतात अधिकारांची विभागणी करण्यासाठी प्रामुख्याने 3 प्रकारचे संबंध जे आहे ते प्रस्थापित करण्यात आलेले. अर्थात संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र आणि राज्याच्या संबंधातील विचार करताना भारतीय राज्यघटनेने केंद्र आणि राज्यामध्ये संघर्ष होऊ नये आणि केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांची विभागणी सुयोग्य पद्धतीने व्हावी यासाठी 3 प्रकारच्या संबंधांची विभागणी केली आहे. त्यामध्ये केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध आणि केंद्र राज्य आर्थिक संबंध या प्रकारची ही विभागणी आहे. तर सुरुवातीला आपण केंद्र व राज्य कायदेविषयक स्वरूपाचे जे संबंध आहे त्या संदर्भातील माहिती घेणार. केंद्र आणि राज्य यामधील कायदेविषयक संबंधाच्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतंत्ररित्या तरतूद करण्यात आलेली. खास करून भारतीय राज्यघटनेचं जे 7 परिशिष्ट आहे त्यामध्ये कलम 246 मध्ये 3 प्रकारच्या सूची देण्यात आलेली आहे आणि या सूचींद्वारे केंद्र आणि राज्यामधील कायदेविषयक संबंधांचा एक विश्लेषित भाग जो आहे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. या माध्यमातून कायदेविषयक संबंधांमध्ये केंद्र आणि राज्यामध्ये संघर्ष जे आहे ते टाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामध्ये ज्या 3 सूची देण्यात आलेल्या आहेत त्यात केंद्र सूची, ज्याला संघ सूची असंही म्हटलं जातं, यामध्ये एकूण 99 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर राज्य सूची यामध्ये एकूण 61 विषय आहेत. त्याचप्रमाणे एक सामायिक स्वरूपाची सूची आहे. या सूचीमध्ये एकूण 52 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या 3ही सूचींच्या व्यतिरिक्त असणारा शेषाधिकाराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे ज्याचा अभ्यास आपण पुढील काही स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर केंद्र सूची, राज्य सूची आणि सामायिक सूची किंवा ज्याला समवर्त सूची असं म्हटलं जातं, या माध्यमातून केंद्र आणि राज्य कायदेविषयक संबंधाच्या संदर्भातील विश्लेषण करण्यात आले. आता हे नेमकं काय आहे या संदर्भातील आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. बघा, केंद्र सूची यामध्ये एकूण 99 स्वरूपाचे विषय जे आहे ते समाविष्ट करण्यात आले आणि या विषयांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण भाग असा की या 99 स्वरूपाच्या विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार हा संपूर्णतः केंद्रालाच आहे. केंद्राशिवाय कोणत्याही प्रकारच्या संस्थेला या संदर्भातील कायदा करण्याचा अधिकार म्हणजेच घटक राज्याला या संदर्भातील या विषयांच्या संदर्भातील कायदे करण्याचा अधिकार नाही. मग यामध्ये कोणते विषय येतात तर प्रामुख्याने यात संरक्षणाच्या संदर्भाशी निगडीत असणारे विषय असतील, परराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भातील विषय, त्याचप्रमाणे बँक असतील, विमा क्षेत्र असेल, पोस्ट, तार व रेल्वे या संदर्भातील विषय असतील, आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय लोकसेवा आयोग यासारखे जे महत्त्वपूर्ण विषय आहेत या विषयांच्या संदर्भातील समावेश करण्यात आला आहे. आता हे विषय केंद्र सूचीमध्ये स्पष्ट रीतीने दिल्यामुळे केंद्राला यावरती कायदे करण्याचा अधिकार असल्यामुळे राज्याला यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो आणि एका अर्थाने संघर्ष त्या ठिकाणी टळत असतो. दुसरी एक महत्त्वाची सूची आहे ती आहे राज्य सूची. राज्य सूचीमध्ये एकूण 61 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या 61 विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार हा घटक राज्य सरकारांना देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक सुरक्षितता आहे, त्याचप्रमाणे पोलीस असेल, मादक पेय असतील, जमीन सुधारणाविषयक कायदे असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील कायदे असतील, दळणवळणाची साधने, पाणी पुरवठा यासारखी काही महत्त्वपूर्ण विषय जे आहेत त्याच्यावरती कायदे करण्याचा अधिकार हा प्रामुख्याने घटक राज्यांना देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे तिसरी महत्त्वाची सूची आहे जी आहे
सामायिक सूची किंवा ज्याला समवर्त सूची असं म्हटलं जातं. आता या सूचीमध्ये राष्ट्राच्या दृष्टीने आणि स्थानिक दृष्टीने असे दोघंही दृष्टीने महत्त्वाच्या अशा विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूण 52 विषय जे आहे त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याचं वैशिष्ट्य असं की या 52 विषयांवरती केंद्र सरकारही कायदा करू शकतं आणि घटक राज्य सरकारही कायदा करू शकतं. एकाच विषयावरती केंद्रानेही कायदा बनवला आणि घटक राज्य सरकारनेही कायदा बनवला तर अशा वेळी मात्र यापैकी केंद्राचा जो कायदा आहे तोच ग्राह्य मानला जातो आणि घटक राज्याचा कायदा त्या ठिकाणी निरस्त होत असतो. तर हा एक महत्त्वपूर्ण भाग सामायिक सूचीच्या संदर्भात आहे. या सामायिक सूचीमध्ये प्रामुख्याने फौजदारी कायदे आहेत, विवाहविषयक कायदे आहेत, घटस्फोटाच्या संदर्भातील कायदे आहेत, वृत्तपत्र असेल, वीज निर्मिती असेल, मजूर संघटना असतील किंवा जन्म मृत्यू नोंद या संदर्भातील विविध जे कायदे आहेत त्या कायद्यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी विषयांची माहिती यामध्ये देण्यात आलेली आणि त्यावरती केंद्र राज्य कायदे बनवू शकतात. त्यानंतर या तीनही सूचींमध्ये म्हणजेच केंद्र सूची, राज्य सूची आणि सामायिक सूची या तीनही सूचींमध्ये नसलेले परंतु महत्त्वपूर्ण असे जे विषय आहेत त्यांचा समावेश हा प्रामुख्याने शेषाधिकारात करण्यात आलेला आहे. म्हणजे शेष असणारे अधिकार आणि शेषाधिकाराच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेच्या कलम 248 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये शेषाधिकारावरती कायदे करण्याचा अधिकार हा संपूर्णतः भारतात केंद्र सरकारला आहे. आता संपूर्णतः हा अधिकार केंद्र सरकारला असल्यामुळे आपोआपच केंद्र सूचींबरोबरच आणि सामायिक सूचींच्याच बरोबरीने शेषाधिकाराची कायदे करण्याची सत्ता केंद्राकडे गेल्यामुळे केंद्र सरकार हे घटक राज्याच्या तुलनेने अधिक प्रबळ झालेलं आहे आणि ही वास्तवता आपल्याला प्रत्यक्ष या तरतुदीमधनं लक्षात येते. यामध्ये प्रामुख्याने आयात निर्यात आहे, जाहिराती आहे, आंतरराज्य व्यापाराच्या संदर्भातील किंवा करमणूक या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर राज्यघटनेच्या कलम 249 मध्ये राष्ट्रीय हितासाठी आवश्यकता असल्यास 2/3 बहुमताने ठराव पास करून राज्य सूचीमधील एखाद्या विषयांच्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो. म्हणजे केंद्र सरकार राज्य सूचीतील अशा महत्त्वपूर्ण विषयांच्या बाबतीत देखील कायदा बनवू शकत असते. हा एक महत्त्वपूर्ण भाग यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम 250 मध्ये आणीबाणीच्या काळात संसदेला राज्य सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार मिळतो. आणीबाणी विषयक जे तरतुदी आहेत त्याचा अभ्यास आपण पुढील काही स्लाइडमध्ये बघणारच आहोत. परंतु आणीबाणीच्या काळात राज्य सूचीमधील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार देखील केंद्राला प्राप्त होतो. खास करून आपण ज्यावेळी कलम 356चा अभ्यास करू त्यावेळी ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्षात येईल. त्याचप्रमाणे कलम 252 मध्ये 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या विधिमंडळाने ठराव करून संसदेला विनंती केल्यास राज्य सूचीमधील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला मिळत असतो. त्याचप्रमाणे कलम 263च्या संदर्भात तरतूद बघितली तर आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यकता निर्माण झाल्यास राज्य सूचीमधील विविध विषयांच्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो. कारण केंद्र सूचीमध्ये जे परराष्ट्रीय संबंध आहेत आणि परराष्ट्रीय कराराच्या संदर्भातील विषय आहेत त्याला पूरक अशा पद्धतीची ही तरतूद कलम 253 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर मी ज्याचा उल्लेख या अगोदर केला कलम 356, तर एखाद्या घटक राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा जी आहे ती कोलमडली, याचा अर्थ घटनेला अनुसरून त्या घटक राज्यामध्ये जर राज्यकारभार होत नसेल अशा पद्धतीचा अहवाल जर राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्त केला तर अशावेळी राष्ट्रपती तेथे कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करतात आणि मग अशावेळी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे घटक राज्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती देण्यात येते आणि अशावेळी
घटक राज्यांच्या संदर्भातील विविध कायदे किंवा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना प्राप्त होतो, म्हणजे एका अर्थाने केंद्राला तो प्राप्त होतो. आणि मग अशा वेळी केंद्र हे घटक राज्याच्या तुलनेने प्रबळ होत असतं आणि त्या स्पष्ट तरतुदी या केंद्र राज्य कायदेविषयक संबंधामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पुढील संबंधाच्या संदर्भातील अभ्यासाला सुरुवात करूया. केंद्र राज्य प्रशासकीय संबंध. भारतीय राज्यघटनेमध्ये जसे कायदेविषयक संबंध विश्लेषित करण्यात आलेले आहेत, तसंच केंद्र आणि राज्य प्रशासकीय समन्वयासाठी आणि त्यामध्ये संघर्ष टाळण्यासाठी कलम 256 ते कलम 263 या संदर्भातील तरतूद करण्यात आलेली आहे. याद्वारे केंद्रीय कार्यकारी सत्ता आणि घटक राज्याच्या कार्यकारी सत्तेत संतुलन राखण्याचा एक महत्त्वपूर्ण अशी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये कलम 256 नुसार घटक राज्यांना घटनेला अनुसरून कार्यकारी सत्तेचा वापर करण्यासाठी केंद्राने राज्याला निर्देश देण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेला अनुसरून एखादं घटक राज्य जर काम करत नसेल तर अशा वेळी त्या घटक राज्याला घटनेनुसार तुम्ही कार्य करा अशा पद्धतीचा निर्देश देण्याचा अधिकार यामध्ये आहे. कलम 257(1) यामध्ये घटक राज्यांनी कार्यकारी सत्तेचा वापर करताना केंद्र शासनाच्या कार्यकारी सत्तेला अडथळा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण केंद्राने निर्माण केलेली जी केंद्र सूचीतील विविध कायदे आहेत त्या कायद्याला पूरक आणि त्या कायद्याला छेद जाणार नाही अशा पद्धतीची कायद्यांची किंवा नियमांची व्यवस्था ही घटक राज्याने करावी अशी अपेक्षा या कलम 257(1) मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 257(2) यामध्ये राष्ट्रीय अथवा लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या दळणवळण मार्गांची निर्मिती आणि त्याची देखभाल यासाठी केंद्र शासन घटक राज्यांना निर्देश देत असते. आता आपण संपूर्ण भारतीय प्रदेशाचा विचार केला तर काही राष्ट्रीय स्वरूपाचे रस्ते असतात आणि काही महत्त्वपूर्ण अशा लष्करी स्वरूपाचे दळणवळणाच्या दृष्टीने आपण काही मार्ग विकसित करत असतो. तर अशा मार्गांची निर्मिती आणि देखभाल यासाठी केंद्र घटक राज्यांना निर्देश देत असते आणि त्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. खास करून रेल्वे मार्ग जे आहेत त्या संदर्भातील यामध्ये अधिक विचार होत असतो. त्यानंतर कलम 257(3) यामध्ये राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गांची निर्मिती व देखभाल यासाठी केंद्र शासन घटक राज्यांना निर्देश देऊ शकते, ज्याचा उल्लेख मी या अगोदर केला होता. त्यानंतर कलम 258(1) मध्ये केंद्र शासन घटक राज्यांच्या संमतीने राज्य शासनाकडे काही कार्य सोपवित असते. त्याचप्रमाणे कलम 258(2) मध्ये राज्याच्या परवानगीने देखील केंद्र शासन राज्यांकडे काही महत्त्वपूर्ण कार्य जी आहे ती सोपवित असते. त्याची महत्त्वपूर्ण तरतूद या 258(2) मध्ये करण्यात आलेली. त्यानंतर कलम 262 मध्ये आंतरराज्यीय स्वरूपाच्या नद्यांच्या पाणी वाटपाच्या संदर्भातील काही प्रश्न उद्भवले तर आवश्यक ते कायदे करण्याचा अधिकार अथवा न्यायाधिकरण नेमण्याचा अधिकार हा केंद्राला असून अशा न्यायाधिकरणाचे निर्णय घटक राज्यांवर बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि त्याची तरतूद कलम 263 मध्ये आहे की ज्यामध्ये केंद्र व राज्य संघर्ष सोडवण्यासाठी व त्यांच्यात प्रशासकीय सुसंवाद निर्माण होण्यासाठी राष्ट्रपतींना आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी ही तरतूद महत्त्वपूर्ण ठरते. खास करून आपण महाराष्ट्र गुजरात यामधील नर्मदा नदीच्या संदर्भातील असणारा प्रश्न असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या संदर्भातील नद्यांच्या संदर्भातील प्रश्न असेल तर याचा विचार आपण यामध्ये करू शकतो. आणि
आंतरराज्य परिषदेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवले जातात. त्यानंतर कलम 339(2) मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणाशी संबंधित योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र शासन घटक राज्यांना देऊ शकते. ही स्पष्ट तरतूद 339(2) मध्ये करण्यात आलेली. त्याचप्रमाणे कलम 312 प्रशासन व्यवस्थेसंबंधात एकसूत्रता आणण्यासाठी तसंच प्रशासनाचा दर्जा राखण्यासाठी कलम 312 मध्ये अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला देण्यात आला आहे. परंतु यामधील एक महत्त्वपूर्ण बाब अशी की हे जे अखिल भारतीय सेवेतील कर्मचारी असतात ते केंद्र आणि घटक राज्याच्या शासनाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवरती काम करत असतात आणि त्यांच्या संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार मात्र केंद्राला असतो. त्यानंतर कलम 350 मध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेता यावे याकरता घटक राज्यांनी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून केंद्र शासन राज्यांना अशा पद्धतीचे निर्देश देऊ शकते. आपल्याला माहिती आहे की भारतात भाषिक तत्वावर आधारित प्रांतरचना आहे आणि या प्रांतातील असणारी भाषा जी आहे त्या भाषेचंही संरक्षण व्हावं, तिचाही विकास व्हावा या दृष्टीने ही तरतूद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आणीबाणीशी निगडीत असणाऱ्या ज्या तरतुदी आहे ज्याच्यामध्ये कलम 352, 356 आणि 360, तर यामध्ये राष्ट्रीय स्वरूपाची जी आणीबाणी आहे त्याच्या संदर्भात कलम 352 आहे. घटक राज्याच्या संदर्भातील जी आणीबाणी आहे तिच्या संदर्भात कलम 356 आहे आणि आर्थिक स्वरूपाची आणीबाणी जी आहे त्याच्या संदर्भात कलम 360 आहे. तर अशा आणीबाणीच्या कालावधीमध्ये घटक राज्याची जी कार्यकारी सत्ता असते ती सत्ता संपूर्णतः वापरण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला प्राप्त होतो आणि केंद्र सरकार त्या संदर्भात आदेश देऊ शकते आणि तोच अंतिम मानला जात असतो. या तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहे. त्यानंतर केंद्र राज्य आर्थिक संबंधाच्या संदर्भात आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या 12व्या आणि 13व्या भागामध्ये कलम 264 ते कलम 307 यामध्ये केंद्र राज्य आर्थिक स्वरूपाचे जे संबंध आहे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून केंद्र राज्यामध्ये आर्थिक स्रोतांच्या संदर्भात आणि आर्थिक स्वरूपाच्या व्यवहारांच्या संदर्भात संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी ज्या आहेत त्याची स्पष्टपणे नोंद करण्यात आलेली. यामध्ये घटनात्मक तरतुदीनुसार विदेशी विनिमय कर असेल, मुद्रा कर असेल, रेल्वे, प्रवासी व मालवाहतूक कर असेल, आयात कर असतील, तंबाखूवरील कर असेल, औद्योगिक कंपन्यांच्या भांडवलावरील कर असेल, डाक, तार, टेलिफोन, प्रसारण यापासून मिळणारे कर असतील, एक केंद्र शासनाला उत्पन्न म्हणून दिले जात असतात आणि त्याच्यावरती केंद्राचा अधिकार असतो. त्याच्यानंतर घटक राज्याच्या उत्पन्नाच्या ज्या बाबी आहेत त्याच्या संदर्भात घटनेतील तरतुदीनुसार भूमी कर असेल, कृषी उत्पादन कर असेल, जमीन व इमारतींवरील कर असतील, अफू व मादक पदार्थांवरील कर, विजेवरील कर, व्यवसाय कर, यात्रा कर, करमणूक कर, लॉटरीवरील कर यासारख्या करांपासून राज्य सरकारांना उत्पन्न मिळत असतं. त्यानंतर कलम 268 मध्ये काही कर जे आहेत ते केंद्राद्वारे आकारले जातात परंतु राज्याद्वारे ते गोळा केले जातात आणि त्यांचा विनियोग जो आहे तो देखील राज्याद्वारेच केला जातो. यामध्ये खास करून मुद्रांक शुल्क, त्याचप्रमाणे वैद्यकीय आणि सौंदर्य प्रसाधनावरील जे कर असतात ते केंद्राद्वारे आकारले जातात, राज्याद्वारे ते गोळा केले जातात आणि त्यांचा विनियोग मात्र राज्याद्वारे केला जात असतो. त्यानंतर कलम 269 मध्ये काही कर हे केंद्राद्वारे आकारले जातात, केंद्राद्वारेच ते गोळा केले जातात परंतु त्याचा विनियोग राज्याद्वारे केला जातो. जसं आंतरराज्य विक्री कर आणि आयात निर्यात कर या संदर्भातील तरतुदी यामध्ये आहे. त्यानंतर केंद्र व राज्य आर्थिक संबंधाच्या संदर्भात कलम 270 मध्ये काही महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. जसं
काही कर हे केंद्राद्वारे आकारले जातात, केंद्राद्वारेच ते गोळा केले जातात, परंतु त्याचे वाटप मात्र केंद्र आणि राज्य यामध्ये केलं जात असतात. जे काही अनुदानांच्या संदर्भातील अनुदानांद्वारे केंद्र अशा पद्धतीची जी करामधील वाटणी आहे ती घटक राज्यांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर कलम 273 नुसार जूट उत्पादनाच्या निर्यातीच्या ऐवजाखातर केंद्र शासन आसाम, बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना विशेष असं अनुदान देऊ शकतं आणि ती तरतूद यामध्ये आहे. कलम 275 मध्ये केंद्राद्वारे कोणत्याही घटक राज्यांना अनुदान दिलं जात असतं आणि घटक राज्यांना आपल्या प्रशासकीय कामकाजासाठी अशा पद्धतीच्या अनुदानाचा विनियोग करता येऊ शकतो. त्यानंतर कलम 282 मध्ये केंद्र व राज्य कोणत्याही सार्वजनिक हेतूसाठी अनुदान जाहीर करू शकतात आणि ती तरतूद यामध्ये आहे. कलम 292 नुसार केंद्र सरकारला कर्ज उभारणीचा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळा काही जनहितार्थ योजना अंमलात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची उपलब्धता लागते आणि अशावेळी जर केंद्र आणि घटक राज्यांच्या तिजोरीमध्ये पैसा उपलब्ध नसेल तर कर्ज उभारणी करणं हा एक पर्याय असतो आणि त्याची तरतूद यामध्ये आहे. जसे केंद्राला आपल्या कर्जाच्या संदर्भात उभारणीचा अधिकार आहे, तसंच कलम 295 मध्ये घटक राज्यालाही कर्ज उभारणीचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. याचबरोबर कलम 280 मध्ये वित्त आयोगाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण तरतूद आहे. आता बघा हे नेमकं काय आहे, तर केंद्र आणि घटक राज्य यांच्या उत्पादनाच्या संदर्भात योग्य वाटप करण्यासाठी जे कराद्वारे उत्पन्न मिळवलं जातं त्या करांच्या संदर्भात केंद्र आणि घटक राज्यांमध्ये योग्य पद्धतीने वाटणी व्हावी यासाठी प्रामुख्याने कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे आणि वित्त आयोग केंद्र आणि घटक राज्यामध्ये आर्थिक स्वरूपाच्या कराच्या वाटपाच्या संदर्भातील सल्ला देण्याचं काम राष्ट्रपतींना करत असते. राष्ट्रपतीच्या माध्यमातून हा आयोग नेमला जातो. यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. त्यानंतर आर्थिक स्वरूपाच्या आणीबाणीची तरतूद कलम 360 मध्ये करण्यात आलेली. आर्थिक आणीबाणी लागू झाल्यास राष्ट्रपती केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील कर विभागणी बदलू शकतात अथवा स्थगित करू शकतात. तसेच राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन देखील ते कमी करू शकतात आणि त्या तरतुदी स्पष्ट राज्यघटनेमध्ये देण्यात आलेल्या आहे. तर याचा अर्थ आपण संघराज्याचं जे दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे अधिकारांची विभागणी, त्या संदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध आणि केंद्र राज्य आर्थिक संबंध याविषयी जी तरतूद दिलेली आहे त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतली. या पुढील भागामध्ये आपण भारतीय संघराज्य संस्थेच्या संदर्भात स्वायत्ततेचा प्रश्न काय आहे त्याची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.